हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो. आज या ठिकाणी चितळे बंधूंच्या विजन पार्कचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले श्री इंद्रनील चितळे, श्री गोविंद चितळे, श्री श्रीकृष्ण चितळे, श्री केदार चितळे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार भीमराव अण्णा तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेंद्र श्रीमकर, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की चितळे बंधूंची एक अतिशय आधुनिक अशा प्रकारची फॅसिलिटी, ज्याला रामजे विजन पार्क अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे. आणि खरोखर ती बघितल्यानंतर मगाशी आम्ही गॅलरी बघत होतो, त्या गॅलरीमध्ये एका ठिकाणी चितळ्या 2050 लिहिलं होतं. मला असं वाटतं की हे जे विजन आहे ते विजन आज आपल्याला या फॅसिलिटीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता चितळे हा एक ग्लोबल ब्रँड झालेला आहे. मगाशी चंद्रकांत दादा म्हणत होते की सुरुवात झाली तेव्हा आमची कुठेही शाखा नाही, इथपासून सुरुवात झाली आणि आज 35 देशामध्ये आम्ही आहोत आणि उरलेल्या देशांमध्ये पोहोचणार आहोत. अशा पद्धतीचं विजन घेऊन या ठिकाणी ही जी काही सगळी चितळे बंधूंची एक वाटचाल चालली आहे, ही खरोखर अतिशय उत्तम आहे. खरं म्हणजे मला आठवतं की आम्ही जेव्हा लहान होतो आणि पुण्यामध्ये काकांकडे यायचो, आमच्या सहकारनगरला एक दुकान होतं आणि त्या ठिकाणून आमच्या काकू बाकरवडीचं पाकिट आम्हाला द्यायच्या की नागपूरला घरी घेऊन जा. महाराष्ट्र एक्सप्रेस इतकी लांब जाते 13-14 तास की तितका वेळ ते पाकिट पूर्ण आणि ते नागपूरला जाणं हे अशक्यच होतं. त्याच्यामुळे नंतर काकूच्या लक्षात आलं, मग काकू 2 पाकिटं द्यायच्या की एक तुम्ही जाताना खाऊन टाका पण एक नक्की घरी घेऊन जा. आणि अशा पद्धतीनं ती पाकिटं त्या काळापासून आम्ही बाकरवडीचे फॅन आहोत. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस आपले चितळे एक्सप्रेस नावाचे एक दुकान सुरू झालं आणि ते ज्यावेळेस आमच्या नागपूरला उघडलं तर जणू काही ताजच उघडलं अशा पद्धतीचा आनंद आम्हाला झाला की आता आपल्याला या ठिकाणी हे सगळं चितळेचे प्रॉडक्ट्स हे या माध्यमातून मिळणार आहेत. आणि मला असं वाटतं की पुणेकरांनी तर जो काही हा सगळा अनुभव घेतलेला आहे, म्हणजे चितळे बंधूंच्या प्रॉडक्ट्सवर, त्यांच्या सगळ्या पद्धतीवर जेवढ्या स्टोरीज या पुण्यामध्ये तयार झालेल्या आहेत तेवढ्या कदाचित दुसऱ्या कुठल्याही ब्रँडवर तयार झालेल्या नसतील. पण एक गोष्ट निश्चित आहे की आज 4 पिढ्या सातत्याने केवळ उद्योग टिकवणं नाही तर उद्योग वाढवणं, तो विस्तारित करणं आणि आज जी काही नवीन हा जो काही आता काळ आहे, या नवीन काळाची आव्हानं, त्या आव्हानांपासून पळण्यापेक्षा त्याला सामोरं जाऊन आम्ही देखील कशा पद्धतीनं ग्लोबल ब्रँड बनवू, हा जो आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखवलेला आहे, त्याकरता आपण सर्वांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आज आपण पाहतो की ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की फूड एक सॉफ्ट पॉवर आहे आणि आज आपण पाहतो आपल्या भारतामध्येही मोठ्या प्रमाणात पहिले चायनीज होतं, मग जॅपनीज, इटालियन, लेबनीज, कोरियन अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी खाद्य संस्कृतीय पदार्थ आहेत, हे पदार्थ मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी त्याचा आस्वाद घेतात. त्याची हॉटेल्स, रेस्टॉरंट्स हे आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यासोबत खऱ्या अर्थानं अतिशय चांगली खाद्य संस्कृती ही आपल्या भारताच्या प्रत्येक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि महाराष्ट्रामध्ये तर जसं आपण म्हणतो की दर 5 किलोमीटरवर भाषा बदलते, तशी प्रत्येक 10 किलोमीटरवर आपली खाद्य संस्कृती देखील बदलते. आणि या सगळ्या खाद्य संस्कृतीमध्ये
अनेक चांगल्या प्रकारची व्यंजनं आहेत, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मला असं वाटतं की पदार्थ आहेत. केवळ त्याला एक प्रकारे फिनिशिंग द्यायचा, त्याला एखाद्या ब्रँडच्या स्वरूपात लोकांमध्ये घेऊन जायचं, जगामध्ये घेऊन जायचं आणि त्याकरता आवश्यक ते सगळं सॅनिटायझेशन करून आणि महत्वाचं आहे. आणि हे काम चितळे बंधूंनी केलं आणि आता तर इतक्या वेगवेगळ्या पदार्थ हे या ठिकाणी त्यामध्ये विशेषतः स्नॅकिंग हा जो एक प्रकार सुरू झालेला आहे, ज्याच्यामध्ये लोक बार्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बार हे लोक आज खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खातात किंवा त्याचा उपयोग करतात. त्याचंही अतिशय चांगलं मला असं वाटतं पदार्थ किंवा ब्रँड्स आणि त्याचे बार हे चितळे बंधूंनी तयार केलेले बघितले. आणि ही फॅक्टरी तर इतकी स्टेट ऑफ आर्ट आहे, या ठिकाणी कुठेही ह्युमन इंटरव्हेन्शन जे आहे ते कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे असं नाही, माणसं काम करतायत पण कुठेही त्याच्या स्वच्छतेमध्ये, त्याच्या प्युरिटीमध्ये, त्याच्या एक सॅनिटायझेशनमध्ये कुठेही ह्युमन इंटरव्हेन्शन आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे अतिशय विशुद्ध पद्धतीने सगळ्या गोष्टी या ठिकाणी तयार होत आहेत. आणि मगाशी जसं सांगितलं की सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जे इन्ग्रेडियंट्स यूज होत आहेत ते महत्वाचे आहेत. आज जगामध्ये आता लोक पहिल्यांदा एखादा पदार्थ घेतल्यानंतर कुठल्या तेलामध्ये तो तयार झालेला आहे बघतात, कारण मोठ्या प्रमाणात स्वस्त असल्यामुळे जास्तीत जास्त लोक पाम ऑइल त्या ठिकाणी यूज करतात. आणि आता असं मानलं जातं की फार जास्त प्रमाणात पाम ऑइल खाल्लं हे काही आपल्या शरीराला फार म्हणजे त्या ठिकाणी चांगलं आहे असं नाही. पण या ठिकाणी मात्र पाम ऑइलचा म्हणजे जवळपास मी जर बघितलं तर जवळपास तुमचे जेवढे कॉम्पिटिटर्स आहेत हे पाम ऑइल यूज करतात, पण या ठिकाणी मात्र शेंगदाणा तेल हे यूज होत आहे. ही खरोखर मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते की त्यामुळे नुसती मशीनची प्युरिटी नाही आहे तर त्याच्यासोबत इन्ग्रेडियंटची प्युरिटी देखील या संपूर्ण फॅक्टरीमध्ये तयार केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं याला तयार केलेली विविंग गॅलरी. आपण एक काळ असा होता की फॅक्टरी चालवणारे आणि वर्कर्स यांच्याकरता होती, तिथे आतमध्ये काय होतं हे कधी कोणाला कळायचं नाही. पण आता तो कॉन्सेप्ट बदललेला आहे. आता फॅक्टरीजमध्ये विविंग गॅलरी असते, फॅक्टरीमध्ये चालणारं प्रत्येक प्रोसेस हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतं, त्यामुळे ट्रान्सपरन्सी येते. त्यामुळे एक प्रकारे जी काही शुद्धता आहे ती त्याची पडताळणी आपल्याला करता येते. आणि म्हणूनच आपण जगात जे प्रगत देश आहेत त्या देशांमध्ये गेलो तर वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत या इंडस्ट्रीची व्हिजिट असते आणि त्या व्हिजिटमध्ये आपण एखादं म्युझियम पाहायला जावं तशी इंडस्ट्री पाहायला आपण जाऊ शकतो, कारण त्या विविंग गॅलरीतनं त्याच्या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला एक्सप्लेन केल्या जातात, त्या सगळ्या आपल्याला एक्सपिरियन्स करता येतात. एखादी समजा कार कशी बनते ही जर आपल्याला बघायचं असेल, जर्मनीत मी असताना ऑडीच्या फॅक्टरीला गेलो होतो त्यावेळी मी बघितलं की अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी कम्प्लीट त्याची प्रोसेस पाहता येते. आता तोच एक्सपिरियन्स या विजन पार्कमध्ये देखील चितळे बंधूंनी तयार केलेला आहे. त्यामुळे शाळेतले विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा अगदी त्यांचे जे काही या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर्स आहेत हे सगळे कोणी येऊन एक्सपिरियन्स म्हणून या ठिकाणी नेमकं काय चालतंय हे देखील त्यांना पाहता येईल. शाळेतल्या विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी आल्यानंतर पाहता येईल आणि बाकी देखील व्यवस्था ते त्या ठिकाणी तयार करतात. त्यामुळे एक प्रकारची इंडस्ट्रीयल टूर ज्याला म्हणतो, इंडस्ट्रीयल ट्रिप ज्याला म्हणतो, ती आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणून मला असं वाटतं की ही जी काही सगळी नवीन पद्धत आपल्याला पाहायला मिळते, एकीकडे सगळं नमकीन आहे, एकीकडे मिठाई आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या ज्या स्टेट ऑफ आर्ट मशीन्स या ठिकाणी आलेल्या आहेत याच्यामध्ये त्यांच्या एक्सपिरियन्सचं इनोव्हेशन आहे. या सगळ्या मशीन्स तयार होत असताना शेवटी बऱ्याचशा मशीन्स या परदेशात तयार होतात. आता त्या परदेशात तयार होणाऱ्यांना भाकरवडी थोडी समजणार आहे, पण त्या मशीनमध्ये इनोव्हेशन करून आणि ती भाकरवडीला कशी सूट होईल
हे जे काही इनोव्हेशन आहे ते एक्सपिरियन्स मधनं येतं. वर्षानुवर्ष जे काही तयार केलं आहे त्याच्यामध्ये हा जो काही एक्सपिरियन्स तुम्ही गेन केलेला आहे त्यातनं अशा प्रकारची मशिनरी ही निश्चितपणे तयार होते. आणि म्हणून मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये आता ज्याला आपण इंडियन फूड याला वर्ल्ड फूड बनवण्याचा जो प्रयत्न करतो आहोत, मला एक गोष्ट निश्चितपणे नमूद केली पाहिजे. पूर्वी आपण परदेशात गेलो आणि परदेशातल्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो तर त्या ठिकाणी फक्त भारतीय लोकच दिसायचे, विदेशी लोक दिसत नव्हते. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता जर तुम्ही परदेशातल्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलात तर क्वचित भारतीय दिसतात, आपल्यासारखे जे आले तेच दिसतात. बाकी सगळे परदेशी लोक त्या रेस्टॉरंटमध्ये आपल्या भारतीय भोजनाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हळूहळू आपले पदार्थ हे परदेशामध्ये लोकांना आवडायला लागले आहेत आणि चितळेंनी जे वेगवेगळे पदार्थ तयार केलेले आहेत ते जसे जसे वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचतील तशा पद्धतीनं ते मार्केट कॅप्चर करतील. मागच्या काळामध्ये बिकानेरवाल्यांनी, हल्दीरामवाल्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं मार्केट कॅप्चर केलं आहे. पण विशुद्ध आपल्या मराठी पद्धतीने जे पदार्थ बनतात त्याचं मार्केट मात्र आता चितळे या ठिकाणी एक्सपांड करतायत. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये तो दिवस देखील दूर नाही की एखाद्या परदेशातल्या दुकानामध्ये लोक रांगेत लावून त्या ठिकाणी चितळे बंधूंचे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट घेतील आणि आपण सगळे अतिशय अभिमानाने त्या गोष्टी बघू. मी पुन्हा एकदा अतिशय चांगलं हे या ठिकाणी ही इंडस्ट्री तयार केल्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणात रिन्युएबल पॉवर देखील या ठिकाणी वापरता आहात. त्यामुळे त्याचंही मला असं वाटतं की एक आज जगामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये लोक रिन्युएबल पॉवर किती आहे याचा विचार करतात, त्याची ट्रेसेबिलिटी आहे की नाही विचार करतात. त्याचं एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. काही खूप डेव्हलप मार्केट्समध्ये तर सगळ्या गोष्टी या ट्रेसेबल आहेत की नाही याच्या आधारावर ते मार्केट त्या ठिकाणी प्राइसिंग करतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या इंडस्ट्री उतरत आहेत ही आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून इंद्रनीलनी काही विषय देखील या ठिकाणी मांडले. जरूर मी परतवून पाहिजे की आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला SEZचा जो काही एक बेनिफिट आहे तो किंवा फूड इंडस्ट्री म्हणून तुम्हाला एक्सपोर्ट ओरिएंटेड फूड इंडस्ट्री करता काही बेनिफिट देता येईल का. जरूर आमची टीम तुमच्यावर बसून आपण वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तुमचेच नाही तर आपल्या इथले सगळे इंडस्ट्रीचे प्रॉडक्ट्स हे आपल्याला एक्सपोर्ट करता आले पाहिजे. या चांगल्या कार्यक्रमाकरता तुम्ही मला बोलवलं आणि आज मला पहिल्यांदा याही गोष्टीचा आविष्कार या ठिकाणी झालेला आहे की तुम्ही जे आपले कोल्हापूरचे भडंग आहे त्याचाही बार तयार करता आणि मुंबईच्या भेळचाही बार तयार करता. जाताना एक एक त्याचा बार माझ्या गाडीत नक्की द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमात मला निमंत्रित केल्याबद्दल तुमचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.